आपली रुस्तम पण फुल मचवते, फुल ओपन 95 96. मंडळी पाऊस आला, पाऊस. आणि जो कोणी हा व्लॉग बघत असेल ना, तर आपली पावसाळ्याची इन बिटवीन मिड जूनची 34 सबस्क्रायबर राईड असणार आहे. मुंबई ते आली 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 लाल परी आली, आली आली लाल परी आली. इतक्या कडक उन्हामध्ये काय ग्रीनरी आहे. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही हा जर रोड यावर्षी मिस केलात, ते गाणं ना, डेंगे डेंगे रे डेंगे डेंगे, ते ह्याचं डुंग आहे, शे डुंग डुंगर डुंग शे डुंग. हा हात कोणाचा आहे, कोणाचा हात आला आहे. छान आहे रस्ता, छान आहे, एक नंबर आहे. एवढ्या गरमीत पण मॅडम कॉन्स्टंटली बसल्यात, जबरदस्त. असा पिलियन रायडर असेल ना, तर तुम्ही किती लांबचा रस्ता असेल तर मस्त रेमटवू शकता, खेचू शकता. तर मंडळी, सबस्क्रायबर राईडला येत आहे ना, या रस्त्यानेच आपल्याला प्रवास करायचा आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. आता रात्रीचे 11:15 वाजले आणि संपूर्ण आता तयारी करायची बाकी आहे, कारण व्हिडिओ वगैरे एडिट करण्यामध्येच संध्याकाळपासून वेळ गेलाय. तर आता इथे सगळं बॅग वगैरे काढायचे आहेत आणि मॅडमनी त्यांची तयारी तर करून ठेवली आहे, सगळं प्रॉपर सेट वगैरे करून ठेवलं आहे. आणि आता जेवून आईस्क्रीम खात आहेत. तर उद्या जायचं आहे ना गावी, झोपायचं नाही. सकाळी किती वाजता निघायचं आहे? 4 वाजता. तर बघूया, माहिती नाही सकाळी 4 वाजतील 5 वाजतील, ते तुम्हाला नंतर कळेल. आणि आपल्या बॅग्स वगैरे आपल्या या बेडच्या खाली असतात, आता ते सगळं काढूया. तर मंडळी, आम्ही जातोय माझ्या सासरवाडीला आणि तिच्या माहेरच्या वाडीला. माहेरची वाडी माझी सासरची वाडी. तर आपण चाललो दापोली कळंबटमध्ये, पण बघूया दापोलीत जायला किती वेळ लागणार आहे. तर आता हे सगळं आवरूया, बॅगा वगैरे भरतो आणि तुम्हाला सकाळी भेटतो पूर्ण फ्रेश हो. The next day. तर मंडळी, आता सकाळचे 7:15 वाजलेत. रात्री झाला झोपायला उशीर, 2, 2:30, 3 वाजले. तर आता मंदिरचं काम वगैरे झालं. तर आपल्या रुस्तमला म्हटलं थोडंसं पॉलिश करू, कारण निघायला आता आंघोळ वगैरे करून 8 वाजणार आहेत. तर म्हटलं घाई करून काय फायदा नाही, कारण ज्या गोष्टी ज्या वेळेत व्हायच्या असतात त्याच वेळेत होणार आहेत. आणि झोपसुद्धा आता व्यवस्थित झालेली आहे. तर आता फटाफट जाऊया घरी आणि रेडी होऊन तुम्हाला भेटतो. ते सकाळ सकाळ आलो आहे डीमार्टमध्ये, कारण ॲमेझॉनवरून एक रेनकोट ऑर्डर केलेला, तो आला नाही. तर आता ते रेनकोट घेतो आहे. तर वहिनीसाठी रेनकोट ऑर्डर केलेला. आता बघूया, अजून काय प्रोडक्ट आले नाही आहेत. तर अमेझॉनवाल्याने आपला पोपट केलेला आहे, रेनकोटची डिलिव्हरीच नाही केली. तर आता घेऊया आणि जाऊया. तर मंडळी, आता निघता 10 वाजायला आलेत आणि रुस्तमवर पूर्ण लोड केलं आहे. रुस्तम आता आपला टेम्पो झालेला आहे. तर बघू शकता, इथे मॅडमचे कपडे, याच्यात माझे कपडे आणि काही कपडे गावच्या दादाला द्यायचेत. इथे आपला हेल्मेट आणि याच्यामध्ये सगळे कॅमेरा ॲसेसरीज आणि आतमध्ये एक्स्ट्रा चप्पल वगैरे आणि ब्लॉगिंगचं आपलं किट वगैरे सगळं आहे. तर चला आता निघूया, खूप उशीर झाला आहे आणि 4 ते 5 वाजेपर्यंत आपल्याला खेडमध्ये पोचायचं आहे. तर जेवढी नॉनस्टॉप राईड करता येईल तेवढी आपण करणार आहोत. आणि किलोमीटर आपलं 300 + 50 किलोमीटर, म्हणजे 350 किलोमीटरचं अंतर आहे. बघूया किती वाजेपर्यंत पोहोच. तर मंडळी, घेऊया बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. हा, रविवारच्या कोंबड्या आलेल्या आहेत. आज सगळ्यांच्या घरी चिकन मटणाचा. आज संकष्टी आहे, पण आमच्या इकडे 90% तर हे साऊथ इंडियन लोकच राहतात, त्यांना काय टेन्शन नाही, संकष्टी वगैरे काय नाही. आणि आता निघता फायनली वाजलेले आहेत 9:55, म्हणजे वाजले आहेत 10. पहिल्यांदा एवढं लेट झालो आहे, एवढं आत्तापर्यंतच्या राईडच्या जर्नीमध्ये. गावी जायच्या वेळेस 10 वाजता कधी निघालो नाही.
आणि सूर्यदेव आपल्याला मस्त सगळ्या बाजूनी पप्प्या देणार आहे आज. सो बी रेडी फॉर दॅट. आणि ट्रिप मीटर ए सेट केलेला आहे आणि ट्रिप मीटर बी सुद्धा सेट केलेला आहे. आणि एक दुसरी गोष्ट सांगू का, पुढचं लगेज बघा ना कुठपर्यंत आलं आहे. कसं मितपर्यंत आपली बॅग आलं आहे, छातीपर्यंत. क्या बात आहे. पटकन 10 मिनटामध्ये हायवेला पोचलो. आणि आजचा रूट सांगतो कसा असणार आहे. तर आता आपण सांताक्रूझ, मानखुर्द, वाशी करत आपण जाणार आहोत पुणे खालापूर रोड जो आहे. तर खालापूर खोपोली रोडला आपण राईड घेऊन आपण पालीला बाहेर पडणार आहोत. आणि पालीनंतर नागोठणे वगैरे करत जो आपला मुंबई गोवा मार्ग आहे त्याला आपण टच करणार आहोत. ॲक्च्युली काल होता शनिवार आणि सकाळी चांगला ढगाळ वातावरण होतं. तर शॉर्ट राईड एक करून आलो उत्तन वेलणकणी बीचची, जे मीरा भाईंदरमध्ये आहे. भाईंदरमध्ये आतल्या गावामध्ये कोळीवाड्यामध्ये. तर एक नंबर व्लॉग झाला. पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि तो मला लगेच दुसऱ्या दिवशीसाठी म्हणजे आज रविवारसाठी पोस्ट करायचा होता. आज आहे 26 तारीख, 26 मे रविवार. आणि 5 दिवसांसाठी आपण चाललो गावाला. 31 तारखेला रिटर्न येणार आहोत. मंडळी, मला ना आज गोव्याच्या राईडची आठवण येते. कारण त्यावेळेस रुस्तम कशी आपली थोडीशी नवीन होती आणि टनाटन पळत होती. तर आता आपण सर्व्हिस केल्यानंतर आता मी जेव्हा आउटडोअरला निघतो आणि जेव्हा एवढं हेवी लगेज असतं तेव्हा मागच्या टायरमध्ये 3-4 पॉईंट आणि पुढच्या टायरमध्ये 2-3 पॉईंट हवा जास्त ठेवतो. आणि त्याच्यामुळे आता काय झालं ना, असा मस्त पळते ना रुस्तम, एक नंबर टनाटन. असं वाटतं मी नवीन गाडी चालवतो आहे. थोडासा ॲक्सी जाम आहे कारण नवीन वायर आहे. पण जो फील येतो आहे ना राईड करायचा, क्या बात, मजा येते. लव यू रुस्तम. आणि टू बी कंटिन्यू फॉर 350 किलोमीटर्स. मध्येच काय होणी अनहोनी नाही झाली पाहिजे. कारण एवढं लोड आहे ना आपल्याकडे. म्हणजे कपडेच आहेत, जास्त करून कपडेच आहेत. त्यानंतर मागे फक्त थोड्याफार कॅमेरा ॲसेसरीज आहेत. कारण काही कपडे गावाला आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यामुळे घेतलेत. आणि जाता जाता एक गोष्ट आपल्याला घ्यायची आहे. जी पंचर किट आहे ना ती संपूर्ण किट आहे आपल्याकडे. पण जे रबर स्ट्रॅप येतात ना ते रबर स्ट्रॅप संपलेत. कारण जो शेवटचा होता तो मागच्या वेळेस 2 आठवड्यापूर्वी पंचर निघाला तर मी स्वतःहून काढला. आणि अजून तो पंचर व्यवस्थित आहे, म्हणजे लिकेज नाही झाला आहे परत. तर ह्या कुर्ल्या मार्केटमध्ये, कुर्ल्या चोर बाजारमध्ये आपण त्या पंचरचं रबर स्ट्रिप घेऊया आणि एक 5 रुपयेवाली फेविक्विक घ्यायची आहे. तर आपल्यासमोर आहे 1250 GS आहे. आधी मला वाटलं मुंबईकर निखिल आहे काय, पण तो गेला आहे कॅनडाला. हा कोणतरी मस्त असा रायडर दिसतोय. बघूया, थम्सअप करूया त्याला. क्या बात, कसा चाललाय लसा लस. ओहो ओहो ओहो, त्याला हात दाखवणार तेवढा झप करून निघून, झप करून. क्या बात आहे. अशा पद्धतीने आपण 8 तासात 600 किलोमीटर गाठू शकतो. आणि आपण आपल्या रुस्तमसोबत 8 तासात 300-400 किलोमीटर गाठू शकतो. पण त्याच्याहून जास्त गाठतो मी. हो हो, त्या साईडून पण रायडर. क्या बात आहे. BMW RR 1000. महाकसम काय पॉझिटिव्हिटी भेटते आजच्या ब्लॉगला. जबरदस्त. असाच स्प्रे करा. असेच छान छान तुम्हाला पुढे सुद्धा सीनरी बघायला मिळेल. आणि काय रस्ता आहे, काय सीन आहे, काय हिरवळ आहे. आणि लोक ऑफिसमध्ये बसून कामं करतात आणि आम्ही राईडला निघालो आहे. तर आपण पोचलो कुर्ला. तर इथे टायर पंक्चरचं कुठे मिळेल आपल्याला. सगळे बॉडी पार्ट्स तर आहेत. तर विचारपूस केली असता इथे नाही आहे. आणि दुकानं पण अजून 100% ओपन नाही झालेत. तर लेट्स सी. मागच्या वेळेस घेतलेलं पण इथे रस्ता बंद आहे ना. चलो, भगवान भरोसे, भगवान भरोसे. जो होगा देखा जाएगा. मंडळी, आपल्या राईडचा पहिला 1 तास कंप्लीट झाला आहे. आणि आपण 52 किलोमीटर 52 किलोमीटर चालवले आहे 60 मिनटामध्ये. आणि आता पोचलो आपण कळंबोलीच्या मॅगडीला. आणि ते एक्सप्रेस हायवे आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 4 व्हीलरसाठी. आपल्यासाठी तर काय अलाउड नाही आहे.
तर आता आपण खालून जाऊया वाया JNPT आणि JNPT कंटिन्यू करूया टुवर्ड्स खालापूर रोड, खोपोली खालापूर रोड. एक नंबर. आपली रुस्तम पल फुल मचवते, फुल ओपन 95 96. खीच रुस्तम खीच. चला चढण आलं थोडंसं. तर आज रविवार असल्या कारणाने ना इतके स्पोर्ट्स बायकर सगळे दिसत आहेत ना, हृदय असं जास्त धगधग करत आहे, जसं हू हू असा आवाज आजूबाजूने जातोय ना यार. एक नंबर फिलिंग आहे, एक नंबर फिलिंग. मला तर मागासपासून 4 ते 5 हायाबुसा दिसल्या. काय आवाज होता. BMW कावासाकी झाप झूप निघतायत. आणि बऱ्याच जणांनी आपल्याला गाडी बघून थम्सअप सुद्धा केलं, कारण आपल्या टॉप बॉक्सवर अजून लिहिलेलं आहे मुंबई ते जयपूर लिहिलं आहे. तर काही जणांना वाटत असेल की आपण जयपूरला चाललोय. लय भारी. आणि हा रस्ता आहे ना एकविरा कार्लाला सुद्धा जातो ना, त्याच्यामुळे बऱ्याच 4 व्हीलरमध्ये एकविराचे भक्त सुद्धा आहेत. तर आता आपण पोचतोय शेडूंगच्या टोल नाक्याला. ते गाणं आहे ना, डेंगे डेंगे रे डेंगे डेंगे, ते ह्याचं डुंग आहे. शेडुंग डुंगर डुंग शेडुंग, डेंगे डेंगे रे डेंगे शेडुंग शेडुंग शेडुंग, डुंग 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 डुंग. मंडळी, इतक्या कडक उन्हामध्ये काय ग्रीनरी आहे. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही हा जर रोड यावर्षी मिस केलात तर तुम्ही तुमचं ठरवा. क्या बात आहे. लाजवाब लाजवाब. काय सीन दिसतोय, एक नंबर. तर आता पेट्रोल पंप दिसलाय तर लगेच पेट्रोल भरून घेऊया, नाहीतर आपला खालापूर रोडच्या आतमध्ये पालीपर्यंत फक्त ढूंढते रहो होणार. तो चलो रुस्तम, तुम्हारा पेट फुल कर लेते हैं. तर आता 11:30 वाजलेत आणि 1.5 तास झाला आपल्याला घरून निघालो आहे आणि टोटल 80 किलोमीटर झाले, 79-80. तर आत्ताच आपण इथे खालापूर रोडला इथे पेट्रोल भरलं आणि म्हटलं बाजूला हॉटेल आहे, तर आता म्हटलं नाश्ता नाही करत आहे, कारण आता 11:30-12 तर होत आले, तर परत जेवायला नाही थांबायचं आहे. तर सब्जी रोटी खाऊ आणि पुढचा प्रवास करूया. तर विचारूया आत्तापर्यंतचा प्रवास कसा वाटला. तर कसा वाटला आत्तापर्यंत? मस्त, छान. आणि दोनच शब्द प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलते, छान आणि मस्त. आणि काय वाटलं? पण काय वाटणार, मागे बसून काय वाटणार, काय वाटलं पाहिजे असं तुला वाटतंय? काय उत्तर आहे तुमच्याकडे तर नक्की कमेंट करून सांगा. मागे बसणाऱ्याला काय वाटलं पाहिजे असं तुम्हाला? पुढे बसणारा ब्लॉगिंग करू शकतो, मागे बसणारा फक्त गाणी ऐकू शकतो, कोणाशी बोलू नाही शकत. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही देऊ शकता. तर इंटरकॉम नाही आहे ना, इंटरकॉम असतं तर दोघं बडबड केली असती, पण ते मग ब्लॉगिंगला टाक. तर आता फटाफट आपण जेऊया, थोडक्यात पोट नाही भरायचं आणि पुढचा फटाफट प्रवास करायचा आपल्याला. मंडळी, आज पाली रोडला काय आहे, काय आज संकष्टी पण आहे ना, त्याच्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविक आले असतील. खूप ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक. आणि इथे इमॅजिका सुद्धा आहे, खोपोलीचं इमॅजिका, तर त्यासाठी सुद्धा काही लोक आले असतील. आणि मुंबई गोवासाठी काही लोक ह्या रस्त्याचा सुद्धा वापर करतात ना, तो रस्ता टाळण्यासाठी. बापरे, जबरदस्त. पहिल्यांदा एवढी ट्रॅफिक भेटले. म्हणजे फायनली तो रस्ता आला आहे, पण हा वन विभागाच्या अंडर येतो इथल्या, त्याच्यामुळे इथे कोणताही प्राणी कधीही वाटे देऊ शकतो. त्यामुळे चालवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. रस्ता इतका सुंदर आहे ना, जबरदस्त. या रस्त्याचा हल्लीच एक ब्लॉग मी पाहिला होता, स्टोरी ऑन व्हील्स, आपल्या परेश भावाचा. तो जेव्हा चिपळूणला गेला तेव्हा त्याने हा रस्ता एक्सप्लोअर केला होता. आणि आपण याच्या पुढच्या रस्त्याने ते गेलेलोच आहे, म्हणजे निजामपूर माणगाव. तर आज मी विचार करतोय की हा रस्ता पुढे आपण कंटिन्यू करूया पालीपर्यंत. काय रस्ता आहे हा. रस्ता माझ्या गेल्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितला असेल, जेव्हा आपण मुंबई ते कोकण ही राईड केली होती.
आणि हे ऐतिहासिक स्थळ उंबरखिंड हे सुद्धा आपल्याला पाहायला जायचं आहे. आणि जो कोणी हा व्लॉग बघत असेल ना, तर आपली पावसाळ्याची इन बिटवीन मिड जूनची 4थी सबस्क्रायबर राईड असणार आहे. मुंबई ते उंबरखिंड, त्याच्यानंतर पाली, आणि पालीपासून रिटर्न मुंबई गोवा मारून आपण जाणार आपापल्या घरी. तर या ब्लॉगमध्ये मी सांगतोय की आपली सबस्क्रायबर राईडचं रूट मी सांगितलेलं आहे. मुंबई टू हा खोपोली खालापूर रोडने आपण उंबरखिंड एक्सप्लोअर करणार आहोत. उंबरखिंड सॉरी. आणि उंबरखिंड पाहून झाल्यावर आपण जाणार आहोत पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण पुन्हा मुंबई गोवा मारून कोलाड नागोठणे परतीचा प्रवास आपण करणार आहोत. तर हा रस्ता तुम्हाला एक्सप्लोअर करायचा असेल माझ्यासोबत, तर येणाऱ्या जून महिन्यामध्ये आपण सबस्क्रायबर राईड करणार आहोत या रस्त्याने. एकदम चिलाव, थंडगार, आणि पाऊस असेल नसेल राईड नो कॅन्सल. जी डेट मी देईन त्या डेटला जेवढे जण येतील त्या लोकांना घेऊन आपण नक्कीच सबस्क्रायबर राईड कंप्लीट करू. काही जण बोलतील अरे आता नको, खूप पाऊस आहे. सो तुम्ही घर बसल्या आमचे ब्लॉग बघा, मला काहीच हरकत नाही. जे आले त्यांचा निसर्ग, जे नाही आले त्यांचं मोबाईल आणि टी व्ही. स्क्रीन तर तुमच्या समोरच असणार आहे. जर आलात तर ही पूर्ण स्क्रीन डोळ्याने पाहता येईल. जर नाही आलात तर मोबाईलवर आणि टी व्हीवर यूट्यूबद्वारे तुम्ही हा नजारा एन्जॉय करू शकता. तर म्हणजे आता मी तुम्हाला रूट सांगतो. तर आता जो रूट आहे ना तो पालीला बाहेर पडतो, पालीच्या गणपतीच्या इथून थोडा पुढे. नंतर हा जो दिसतोय तो मुंबई गोवा हायवे आहे आणि ह्याला टायमिंग दाखवतं आहे 1 तास 28 मिनटं. आणि जर आपण निजामपूर मार्गे गेलो तर आपण पोचतोय 1 तास 7 मिनटामध्ये. तर कोणी पण लवकरच जाण्याचा प्रयत्न करेन. तर सॉरी, मी जो रस्ता सुरुवातीला बोललेलो त्या रस्त्याने नाही जात आहे. आपण निजामपूर मार्गेच जाऊया आणि माणगावला बाहेर पडूया. नागोठणे आणि हे कोलाड वगैरे यावेळी तरी स्किप करूया, कारण मुंबई गोवा हायवेवर बरेचसे असे रेड ऑरेंज पॅचेस आहेत. आणि हे बघा इथे माणगावला ट्रॅफिकसुद्धा खूप आहे, त्यामुळे आपल्याला पोचायचं लवकर. तर 1 तासात 50 किलोमीटर किंवा 1.5 तासात 50 किलोमीटर 2 ऑप्शन आहे. तर ऑप्शन बी आपण निवडला आहे, 1 तासात 50 किलोमीटर. तर जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेत पाली रोडने. तर इथून गेलात तर नागोठणे आणि सरळ गेलो तर आपण माणगाव. चला आता आपल्याला जायचं व्ही पैकी आपण लेफ्टला चाललो आहे. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. तर श्री पालीचा बल्लाळेश्वर देवस्थान आपण आलो आहे. आणि आज संकष्टीनिमित्त पाहू शकता किती गर्दी आहे भाविकांची. तर गणपती बाप्पाचं लांबून दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या प्रवासाला. तर मंडळी, सबस्क्रायबर राईडला येत आहे ना, या रस्त्यानेच आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि दुसरं एक ऑल्ट्रेशन ठेवूया की पालीचा गणपती झाल्यानंतर आपण निजामपूर मार्गेत जाऊ, म्हणजे या रस्त्याने पाटणूस करत. 1 नंबर. हा हात कुणाचा आहे? कुणाचा हात आला आहे? छान आहे रस्ता, छान आहे, 1 नंबर आहे. एवढ्या गरमीत पण मॅडम कॉन्स्टंटली बसल्यात, जबरदस्त. असा पिलियन रायडर असेल ना तर तुम्ही किती लांबचा रस्ता असेल तर मस्त रेमटवू शकता, खेचू शकता. पिलियन रायडर नो कंप्लेंटवाला पाहिजे, म्हणजे तुम्ही 100 किलोमीटर, 150 किलोमीटर, 200 किलोमीटर नॉनस्टॉप चालवा, नॉनस्टॉप. भले ते बाईक असो, स्कूटर असो, ते एखाद्याच्या चालवण्यावर असतं. तुझ्याबद्दल बोलतोय मी, माझा पिलियन रायडर चांगला असं बोलतोय. तू ब्लॉगमध्ये ऐक, आता नको ऐकू. नाही, खरंच जर तुम्हाला तुमच्या पार्टनरचा सपोर्ट असेल ना तर तुम्ही अजून
इन्स्पिरेशनली म्हणजे काय म्हणतो पॉझिटिव्हली अजून डेडिकेशनली जे तुम्ही काम करता ते करू शकता. आणि जर पार्टनर सारखा कटकटे असेल ना, हा कुठे आहे, मला फोन नाही गेला, हा मला बोलून नाही गेला, मला तू असं हे सांगितलं होतं, तू तिकडे गेला, तू मला मेसेज नाही केला, तू मला विचारलंस का, तू मला सांगितलंस काय, हे असं सगळं जर माझ्या बाबतीत घडलं असतं ना मग कसं वडाला मीच फेऱ्या मारल्या असतं बाबा. पुढच्या जन्मी नको हे ध्यान माझ्या पदरी ना किशात. तर जे भाऊबंधू मला रिलेट करत असतील त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि ज्या भाऊबंधांच्या पदरात असं ध्यान पडलं असेल त्यांनी वडाच्या फेऱ्या मारा. आणि ज्यांना माझ्यासारखं गुड लक मिळालं असेल ना, वाह भाई सोने पे सुहागा घूमते रहो. तो वॉचमन कसा बोलतो, जागते रहो, तसं आपण घूमते रहो, घूमते रहो. मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास विना ट्रॅफिकचा कधी होणार आहे का? तर ॲज युजल ट्रॅफिक वन वेसाठी ट्रॅफिक आहे. आता आपण थोड्या वेळात महाडला पोचू. आणि आता 3 वाजलेत आणि टोटल किलोमीटर घरापासून 193 झालं आहे. 193 किलोमीटर 5 तासामध्ये 10 वाजता निघालो होतो आपण. और ये फंस गए हम ट्रैफिक में. आहिस्ता आहिस्ता चलेंगे, जिधर रास्ता मिलेगा उधर आहिस्ता क्रॉस करेंगे. 1 रन लेंगे, 2 रन लेंगे, लेकिन 4-6 मारने नहीं मिलेगा जल्दी. ऐसे 1-1, 2-2 रन चुराना पड़ेगा. म्हणून इथे आहे ना, जेवढं सकाळी जाल ना तुम्ही तेवढं बेस्ट आहे. सकाळ घरीच गेली की संपला विषय. मंडळी पाऊस आलाय, पाऊस 2024 मधला पाऊस बघतोय मी. तो डोंगरांवर कोसळतोय तिकडे. क्या बात आहे, एक नंबर. आय थिंक ते महाबळेश्वरची साईट आहे, कारण आता आपल्याला पोलादपूर लागेल आणि पोलादपूरमधून आतमध्ये गेलो तर तिकडे सगळा प्रतापगडचा परिसर आहे. क्या बात आहे, पाऊस पाहिलाय, आता अंगावर कधी पडतोय देवाला माहिती आहे. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला धबा धबा मोठा. ये ग सरी. कोणाचं, माझं का तुझं? तुझे मटके भरी सर आली धावून, मटके भर भर गेले वाहून. क्या बात आहे यार, असं भिजायचं मन होतं. आणि वारा पण आता गारगार लागायला लागल्या. मागापासून तापलो होतो 12:30-1 जेव्हा राईड करत होतो ना, पण आता असा गारगार गारगार वारा. गार गार सुटला वारा गो, गार गार सुटला वारा. मंडळी आता पोलादपूरला पोचलो आणि कंटिन्यू 3 तास राईड केले. थोडंसं दुखायला सुद्धा लागलं आणि ताण वगैरे लागले. तर थोडासा वॉटर ब्रेक आणि माझा मँगोला, कारण रस्त्याला ज्यूसवाला वगैरे ना. आणि इतकं ऊन आहे ना, इतकं ऊन आहे ना, जबरदस्त ऊन आहे. तर बघूया किती वाजेपर्यंत पोचतो. अजून 3 तास राईड करायचं आपल्याला. खेडला जायचं. आणि मॅडमला लागली होती तहान. पाणी संपलं. चला वॉटर ब्रेक. गार वाटतं असा मसाज केला ना, घरी जाऊन किती छान वाटतं.
आपल्याला आतलं पाणी प्यायचं आहे, बाहेरचं नाही. तरी पण हे मिठाचं पाणी लागलं ना त्याला, आता आतमध्ये गोड पाणी आहे. तर आजचा दुसरा फ्युएल ब्रेक घेतला होता आपण. इथेच पेट्रोल भरलं, कामाक्षी पेट्रोल पंप खेड. आता एक 5 किलोमीटर नंतर आपण खेडला पोचू आणि त्याच्यानंतर पुढे 14 दुने 28 14 त्रिक 42 42 किलोमीटर आपल्याला आतमध्ये अजून गाव आहे. म्हणजे आता 5:15 झालेत आणि सकाळपासून आपण 280 किलोमीटर चालवलं आहे. तर आता बघूया कधी येतं आपलं गाव. तर मंडळी आपण खेडच्या भरणे नाक्याला आहोत आणि हा गजबजलेला एरिया असतो आणि समोरच पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, अश्वारूढ पुतळा. क्या बात आहे, जय भवानी जय शिवाजी. आता 6 जूनला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तर आपण जाणार आहोत श्रीमान दुर्गेश्वर रायगडावर. मंडळ आता दापोली 10 ते 12 किलोमीटर आहे, पण रस्ता एकदम खडबडी 3-4 वर्षापूर्वी आलेलो या रस्त्याने, तेव्हा चांगला होता. पण त्या 2-3 वर्षात पावसाने वाहून टाकलाय पूर्ण रस्ता. फुल ॲडव्हेंचर. चांगल्या रस्त्यासोबत अशा रस्त्यांची मजासुद्धा वेगळी असते आणि याला आपण कंटाळू नाही शकत. कारण कसं असतं, आपण प्रत्येक वेळ म्हणतो नाही मी इथे राईड करतो, मी एवढी राईड केली आहे. तर इट्स ओके, इट्स अ पार्ट ऑफ आवर रोड जर्नी. त्यामुळे बघा, खराब गेला हा चांगला आला, चांगला गेल्यानंतर अजून 1-2 किलोमीटर खराब येईल. तेच आहे सुख दुःख येतील घरा, तोची दिवाळी दसरा. काय जॉईंट केलं मी, काहीतरी जॉईंट केलं. चला सुंदर रस्ता फटाफट क्लिअर करूया आणि तुम्हाला माझी सासरवाडी दाखवतो. पण त्याच्या आधी दापोली बसस्टॉप ST डेपो तुम्हाला दाखवतो, कारण मी पण बऱ्याच वर्षांनी येतोय. तर फायनली सकाळी 10 वाजता निघालेलो, 6 वाजता दापोलीत पोचलो आणि हा आहे दापोलीचा बस डेपो. एक पण गाडी नाही आहे आता. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे दूध, घरी चहासाठी दूध घ्यायचं आहे. तर दापोलीमधून आतमध्ये कळंबट गावमध्ये जाणारी वाट ना एकदम अशी पातळ आहे. पातळ म्हणजे असा एकेरी रस्ता आहे, पातळ आहे आणि काय एक नंबर ना. आता 3-4 किलोमीटर नंतर आहे ना संपूर्ण नेटवर्क जातो. तो 10-12 किलोमीटरपर्यंत तुम्हाला काहीच नेटवर्क नाही, म्हणजे मोबाईल फक्त डब्बा असतो तुमचा, डब्बा. आली 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 लाल परी आली, आली आली लाल परी आली. म्हणजे काय रस्ता आहे आणि इथे संपूर्ण बघू शकता एकदम रखरखाट आहे. एका पण झाडाला पानं नाहीत आणि आता आपण एंटर करतोय हिरव्यागार वनात. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मी आलो हिरव्यागार बनात. फोटो का ना, फोटो जरा. हा मग उतरून काढायला. उतरणार तर काढशील ना, नाही तर कसं. कसला फोटो काढायचा? मी इथे मध्ये उभा राहतो, तू इथून. तर फायनली 9 तासाच्या प्रवासानंतर पोचलोय कळंबट दाभिळकर वाडी. आणि याच्यानंतरचा प्रवास खडतर आहे, कारण आपल्याला 1 नंबर ॲडव्हेंचर ब्रेक दाबत राईड करायचे आहे. ब्रेकचा ताबा सुटला की तुम्ही डायरेक्ट घरात. केलाय रस्ता चांगला, पुढून केलाय. अच्छा, म्हणजे जावयाला सरप्राईज आहे. तर हे स्लीपरी आहे, स्लीपरी डेंजर आहे.
अरे पोरगी डेंजर परवडली, पण ही फक्त हे आहे, काय म्हणतात, वाळू टाकली आहे त्याच्यावर, सांत्वन करायसाठी वाटतं रस्ता बनवलाय. ही आपली गाडी लावायची जागा. पोचलो आपण सासरवाडी. ए नंग्या, गाडी पकडू, उतर, जशी बसलीस तशी उतर. मम्मी कुठे आहे? तर फायनली पोचलो आम्ही दाभोळकर वाडीत. हा हा दादा आहे आणि या वहिनी. मँगो आणलाय? होय, मँगो आणलाय. तर फायनली एकंदरीत ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप कंटाळा आला, आता जाऊन आंघोळ करायची. 7 वाजले. आंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.